सुरू झाला आणि मार्केटमध्ये कैऱ्या यायला लागल्या की आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो। आज आपण बनवूया कैरीची कढी। सोलकढी तर तुम्ही नेहमीच प्याला असेल, पण कैरीची कढी सुद्धा तुम्ही बनवून बघा। सोलकढीपेक्षाही टेस्टी ही कढी बनते। मी सांगते म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण आता सध्या मार्केटमध्ये भरपूर कैऱ्या आलेल्या आहेत। एकदा का तुम्ही ही कढी टेस्ट करून बघितली ना, तर या कढीची चव तुम्ही विसरणार नाही। इतकी अप्रतिम ही कढी बनते। आपण पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी हा घेतला आहे मी एक ओला नारळ आणि त्याला कापून घेतलं, त्याचे असे पीसेस करून घेतले। आणि ही घेतली आहे मी एक मीडियम साईजची कैरी। तुम्हाला तोतापुरी कैरी मिळाली तर तुम्ही तोतापुरी सुद्धा घेऊ शकता। कैरीला स्वच्छ धुवून कैरीची साल काढून घ्यायची। कैरीची साल काढल्यानंतर कैरीला आता चिरून घ्यायचं। याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस करायचे। कैरीला कापून घेतलं मी। ओलं नारळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। यामध्येच ही कापलेली कैरी, छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या। हा लसूण मोठा असल्यामुळे मी कापून घेतला। आणि एक हिरवी कमी तिखट असलेली मिरची घ्यायची। नाहीतर काय होतं, जेव्हा आपण पितो ना कढी, तेव्हा मग ते ठसका जायची शक्यता असते। त्याच्यामुळे कमी तिखट असलेली मिरची वापरा, किंवा मग मिरची नसेल वापरायची तर मिरे पावडर वापरा। थोडासा कढीपत्ता, अर्धा टीस्पून घेत आहे मी जिरं, कारण जिरेमुळे खूप छान लागतं आणि जिरं पाचक सुद्धा आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे। अर्धा टीस्पून घेतलं आहे मी हे आपलं मीठ रेग्युलर। यामध्ये काळं मीठ पण मी टाकणार आहे, पण ते मी नंतर टाकेल। सुरुवातीला यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून याला फिरवते, कारण मी एकदम खूप जास्त पाणी टाकलं तर हे व्यवस्थित बारीक होणार नाही। थोडं पाणी टाकून आता झाकण लावून याला फिरवून घ्यायचं। थोडं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर यात टाकते मी आता 1 ग्लास पाणी आणि पुन्हा अर्धा ग्लास पाणी। हे रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे, हे थंड पाणी नाही आहे। हे पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं। एकाच वेळेस जर तुम्हाला हे जास्त वाटत असेल तर तुम्ही याला 2 बॅचेसमध्ये फिरवू शकता, जर तुमचं मिक्सरचं भांडं छोटं असेल तर। एक बाउल घेतला, त्यामध्ये ही चाळणी ठेवायची। त्यामध्ये एक पातळ कपडा टाकला मी, रुमाल, आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचंय। एकंदरीत काय तर आपल्याला नारळाचं दूध काढायचंय, अगदी सेम जसं आपण सोलकढी बनवतो ना तसं बिलकुल। हे रुमाल टाकून याच्यासाठी आपण गाळून घ्यायचं असतं की नारळाचे जे बारीक कण असतात ना, ते आपण नुसते जर गाळणीने गाळले तर काय होतं, मग ते घशामध्ये येतात पितांनी, आणि कपड्यामध्ये जर आपण टाकलं तर ते बिलकुल येत नाही। आणि यामध्ये पाण्याचा वापर तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करा। आणि हा राहिलेला चौथा गाळल्यानंतर सेकंड बॅचला मात्र तुम्ही पाण्याचा वापर खूप कमी करा। अगदी थोडंसं, अर्धा ग्लास पाणी टाकायचं, कारण आता यातून काही जास्त दूध निघणार नाही। आणि सेम आपण पहिली जी प्रोसेस केली तीच प्रोसेस करायची। नारळाचं दूध काढून झालं, मी थोडा बाउल चेंज करते, कारण यामध्ये व्यवस्थित दिसत नाहीये। बाउल चेंज केला मी, यामध्ये व्यवस्थित दिसतं। यामध्ये टाकायची साखर। मी घेतली आहे ही 3 टेबलस्पून। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता, कारण साखर किती टाकायची हे सर्व कैरीवर डिपेंड राहील। कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्हाला थोडी साखर जास्त टाकावी लागेल। तुम्ही टेस्ट करून बघायचं। नारळ तर तसा ऑलरेडी गोडच असतो। थोडंसं काळं मीठ टाकायचं टेस्टसाठी, याच्यामुळे खूप छान टेस्ट येईल। थोडीशी कोथिंबीर, सर्व एकदा पुन्हा मिक्स करू। आणि आता नंतर सर्वात शेवटी ही कढी आपण फ्रीजमध्ये ठेवायची अर्धा तास थंड करायला। बर्फ सुद्धा टाकू शकता, पण बर्फ टाकल्याने काय होईल, ही पातळ होऊन जाईल अजून, मग त्याच्यामुळे पाहिजे तशी टेस्ट येणार नाही। त्याच्यामुळे काय करायचं, फ्रीजमध्ये ठेवायची, एकदम चिल्ड झाली पाहिजे, तरच प्यायला मजा येते। ही मी आता अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते। फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवल्यानंतर थंड थंड आपली कैरीची कढी सर्व करायची।
चवीला खरंच ही कढी इतकी अप्रतिम लागते. मी स्वतः आता टेस्ट करून बघितली. सोलकढी पिल्यानंतर जसं आपलं मन तृप्त होतं ना, अगदी तसंच सेम ही कढी पिल्यानंतर सुद्धा होईल. आपण पण ही कैरीची रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.